आणि गुरुजन प्रतिनिधी, पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत। मूल्य शिक्षणाच्या वतीनं, शिशु संस्काराच्या वतीनं त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि गावोगावी आणि घरोघरी असे कुंडली, असे श्रावण बाळ तयार करावेत की त्या गावात वृद्धाश्रम कोणी उघडणार नाही। ही काळाची पावलं, काळाची गरज आहे आणि वार्धक्य म्हातारपणाला साथ देणारी नवी पिढी आजच्या पिढीला घडवणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून यासाठी आज अनेक माणसं खूप पदवीधर आहेत, उच्चतम शिक्षणाकडे वळली, परंतु पालकांकडे, आई वडिलांकडे झालेलं दुर्लक्ष हे विसरून चालणार नाही। म्हणून या बाबीवर या कार्यानं